सिंचनाचा खूप मोठा लाभ हा या नदीकाठी असलेल्या परिसराला मिळतो। ही नदी एक वरदान ठरत आहे। अजिंठा डोंगर रांगाच्या पूर्व दिशेस ही वाहत जाते। आग्नेय डोंगर उतारावर या नदीचा उगम होतो। एकूण 571 किलोमीटर हा नदीचा प्रवास आहे। बुलढाणा या जिल्ह्यातून ही नदी वाहत जाऊन यवतमाळ तसेच हिंगोली या सीमारेषेच्या भागातून ही वाहत जाऊन नांदेड जिल्ह्यात प्रवेश करते। नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यातून किनवट तालुक्यात ही नदी प्रवास करते। किनवट तालुका आणि उमरखेड तालुका यांच्या सीमारेषेमधून ही नदी वाहत जाते। किनवट तालुक्यामधील बरकुलवाडी, पांढरी, इस्लापूर, इरेगाव, रिठ्ठा, कोलारी, धानोरा, तांडा, कोपरा, परोटी, तांडा, भंडारवाडी, पिंपरी, कोपरा, यंदा, पेंदा, भुलजा, पारडी, कोठारी, गोकुंदा, किनवट, मारेगाव, लक्कडकोट, बोरगाव, बेलोरी, पांढरा, बोरगाव, आंजी, सिंदगी, मोहपूर, रामपूर, भामपूर, दुर्गापेठ, पारडी, खंबाळा, बोथ, उंकेश्वर, पाथरी, टेंबी, तांडा अशा अनेक गावांमधून ही नदी प्रवास करते। पुढे ही नदी तेलंगणामधील आदिलाबाद जिल्ह्यात प्रवेश करते। वर्धा नदीला जाऊन ही नदी मिळते। प्राणहिता म्हणून पुढे ओळखल्या जाते। त्यानंतर ही नदी गोदावरी नदीस जाऊन मिळते। या नदीमुळे या परिसराला खूप लाभ झालेला आहे। आणखीन खूप मोठ्या प्रमाणात या परिसराचा विकास या नदीमुळे होऊ शकतो। या नदीकाठी पैनगंगा अभयारण्य सुद्धा मोठ्या प्रमाणात किनवट तालुक्यालगत आहे। त्याचा लाभ सुद्धा या तालुक्याला मोठ्या प्रमाणात होत आहे।